आणि आता हे बघा, मी हे म्हटलेलं आहे की तुम्ही वरती टांगू नये. तुम्हाला देवाकडनं एक्सपेक्टेशन्स आहेत, बरोबर आहे. जर तुम्हाला विश फुलफिलमेंट करून घ्यायची आहे तर तो विश फुलफिलमेंटच्या जागेवर आलात तर तुमची विश फुलफिलमेंट होईल. आता देव म्हणजे आपल्यासाठी रिस्पेक्टफुल आहे, बरोबर आहे. आपण त्याला रिस्पेक्ट देतो आहेत. मी फॉर एक्झाम्पल मी श्रीकृष्णाला माझा सखा मानते, तर माझ्या सखाला मी असं वरती टांगेल का? माझा जो सखा आहे नाही. मग तर तो प्रॉपर. आणि नॉर्थ ईस्ट लाच का, तर ती ईशान्य दिशा आहे, ईस्टची दिशा आहे, मेडिटेशनची ती दिशा आहे. तुमच्या जवळ जर नॉर्थ ईस्ट नसेल तर तुम्ही वेस्टला ठेवा. बर. वेस्ट ही विश फुलफिलमेंटची दिशा आहे. ज्याच्या जवळ नॉर्थ ईस्ट नाही, तुम्ही बघा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. करेक्ट. म्हणजे या दोन दिशामध्ये तुम्ही ठेवून बघू शकता. आणि मी आजही म्हणते मी कोणतीही दिशामध्ये ठेवा, त्या त्या दिशेप्रमाणे तुम्हाला देवाचा फायदा होतो.